मैदानाच्या आतमध्ये वळूया. दुसऱ्या मॅचला मात्र सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल. फुलर लेनचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सरळ दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. बॉल मात्र साईड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या दिशेने येताना आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मात्र एक सिंगल धाव यावेळेस पूर्ण केली जातीये. आदर्श मात्र पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर दुसरा चेंडू आहे. ऑन साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातो आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये फंबल केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक एक चुकी मात्र या खेळामध्ये महागात ठरते. स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस. छोटी चुकी परंतु मोठं नुकसान हे आपण क्रिकेटच्या खेळामध्ये बराचसा पाहिलेलं आहे. कारण राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व मानलं जातं. धावा वाचवणं महत्त्वाचं असताना प्रथम गोलंदाजी करत असताना. फुल टॉस बॉल. खराब चेंडू आहे. दिशा खराब तर दशा खराब. बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेग सीमा पार. या मॅचचा पहिला चौकार. प्रयत्न यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये केला गेला परंतु डॉट चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. मॅच क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. केटीसीच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेतात त्या सगळ्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. डॉट चेंडू मात्र यावेळेस फेकला जातोय. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जाईल. यावेळेस थोडेसे शफल झाले होते. स्लॉटमध्ये चेंडूला घेण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन मात्र प्रॉपर केलाय. मिड विकेट सीमा रेषा पार फेकलाय बॉलला. चौकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस नक्कीच आला गेलाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती मात्र आता 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जमवल्या गेल्यात. अमित पहिल्या बॉलवरती सिंगल धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केली. अक्षय यांचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान त्यांचं राहिलं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने टच अँड पुश चा फटका मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर पॉइंटमध्ये बॉलला यावेळेस घेऊन काढलं होतं. सिंगल धाव ही पूर्ण नक्कीच केली गेलेली आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 11 धावा बिनबाद अशी सुरुवात या ठिकाणी. माफ करा 12 धावा बिनबाद अशी सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ती म्हणजे टीम लाडिवली संघाची. पहिलं षटक संपलं. स्कोर कार्डवरती 12 धावा आहेत. पहिल्या रात्रीमध्ये थोडंसं शांत वातावरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं जसं दिवस पुढे जाईल तशी तशी बरेचसे प्रेक्षक त्यांची गर्दी या मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो ट्रेलर आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणायला पण हरकत नाही आहे. आज ए ग्रुपमधील हे 4 संघ ज्यांना आपण खेळताना पाहतोय. त्यानंतर मात्र बी ग्रुपचे 8 ग्रामीण संघ जे आजच्या रात्रीमध्ये या मैदानावरती खेळतील आणि या चांगली स्पर्धा होईल यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. चांगलं आयोजन देखील केलं गेलं आणि त्याच्यामध्ये खेळ देखील टीम संघाचा चांगला होतो आहे. पहिलं षटक संपलं. स्कोर कार्डवरती आल्या धावा 12. गणेश बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. वैयक्तिक पहिलं टीमकडून दुसरं षटक घेऊन गणेश. पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू सीमारेषेलगत तैनात केल्यात. आखोट टप्प्याचा बॉल होता. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडला. चेंडू मात्र यावेळेस थोडीशी उसळी घेताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथून देखील एक डॉट बॉल मात्र फेकला गेला. डॉट चेंडू खेळणं तुमच्यासाठी थोडंसं चिंताजनक असू शकतं, कारण प्रथम तुम्ही बॅटिंग करताय. प्रत्येक बॉल महत्त्वाचा, प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. चेंडूवरती तुमची नजर किती चाणाक्ष आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं. हा खूप टप्प्याचा बॉल होता, फिरलेत, बॉलला फिरवू शकत नाहीयेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु प्ले अँड मिस अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. येथून देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे. अक्षय ज्यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली, चांगले फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु इथून मात्र त्यांना आता शांत ठेवलं गेलं आहे. पुन्हा एकदा शफल झाले होते. आउटसाइड द ऑफ स्टंप लाईट वरती कमिट होऊन फटका खेचण्याचा प्रयत्न मात्र केला जातो आहे. वन लाईव्ह कुंडगे संघ अतिशय जवळचा संघ आहे. बराचसा या मैदानाचा त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे त्या अनुभवाचा चांगला वापर त्यांचे खेळाडू आपल्या खेळीमध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये करतात. एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे, कारण एक्सपिरियन्स इज द मोस्ट डिस्ट्रॉईंग वेपन हे मी नेहमी सांगत आलेलो आहे. इथून पुनश्च एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. काही पे निगाय काही पे निशाणा. रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली होती. फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू कॅरी केला गेला असता तर इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागलं असतं, परंतु तसं काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत नाही आणि इथून देखील लेग बाईटची एक धाव ही पूर्ण केली जाती आहे. धावा कशाही येऊत पण त्या धावा येणं महत्त्वाचं आहे. 13चा आकडा स्कोर कार्डवरती आला आहे. 13चा आकडा येतो तेव्हा 2013ची आठवण होते, जेव्हा भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. बऱ्याचशा चांगल्या आठवणी आहेत 2013च्या पण, परंतु इथून बॉल हवेत आहे. बॅकवर्ड झोनमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, तोंडातला घास मात्र हिसकावून घेतला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. जाळ्यात आलेला मासा मात्र जाळ्यातून निसटला गेला आहे. हातातला झेल सुटलाय, जमीनरगत दान झाला आहे आणि फलंदाजाला मात्र एक जीवनदान यावेळेस नक्कीच मिळालं गेलं आहे. जीवनदान तुम्हाला द्यायचे नाही आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली जाते आहे आणि एका धावेच्या बरोबरीने 14 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमवल्या गेल्यात. चांगला चेंडू होता, वाईड लाईनच्या बाहेर होता. पंचांचं मात्र वाईड चेंडूचा डिसिजन आमच्यापर्यंत यावेळेस नक्कीच पोहोचला जाईल. वाईड चेंडूच्या बरोबरीने मात्र धावसंख्येत वाढ होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आहे. 15 धावा स्कोर कार्डवरती यावेळेस नक्कीच जोडल्या गेल्यात. पुनश्च एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वारंवार प्रयत्न केले जात आहेत पण प्रयत्नांमध्ये मात्र यश मिळत नाही आहे. अपयशातच यश लपलेलं आहे असं आपण नेहमीच सांगत असतो, परंतु वारंवार केलेले प्रयत्न तेही मात्र अपयशी ठरत आहेत. चांगला षटक गोलंदाज गणेश यांनी मात्र हाताळलं आणि जर गोलंदाज गणेश यांच्या ओव्हरचा आपण विचार केला तर त्यांच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा या त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या आणि एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. लाडिवली टीम प्रथम बॅटिंग करते. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या बिनबाद 15 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 7.50च्या सरासरीने 15 धावा बिनबाद जमवल्या गेल्यात. अजूनही एकही विकेट गेली नाही आहे. ही जमेची बाजू असणार आहे लाडिवली संघासाठी, परंतु धावा ज्या गतीने यायला हव्या होत्या त्या गतीने मात्र दुसऱ्या षटकामध्ये आल्या नाही आहेत. धावांवरती मात्र रोख लगावण्याचं काम केलं गोलंदाज गणेश यांनी आणि इथून मात्र आता धावगतीला वेग प्रदान करून द्यावा लागेल दोन्ही फलंदाज अमित आणि अक्षय यांना. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. निमेश षटक क्रमांक 3 साठी त्यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं गेलं आहे. तिसरं षटक मात्र गोलंदाज निमेश यांच्या हातामध्ये सोपवण्यात येत आहे. चला स्पीडअप करायचं आहे. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जाणार नाही आहेत. स्पीडअप तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल.
पहिला चेंडू आहे, लोअर फुल टॉस होता, बिलो द ग्राउंड जाणारा फुल टॉस बॉल. खरं तर या बॉलला मात्र सीमा रेषेच्या पलीकडे धाडायला हवं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, इथून मात्र अतिघाई संकटात नाही, पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात, फलंदाज बाद. पहिला फलंदाज मात्र यावेळेस बाद झाला. युनाइट क्रमांक 3 वरती ईश्वर यांना मैदानाच्या आतमध्ये मात्र पाठवण्यात येतोय. फलंदाज अक्षय यांच्या पारीचा अंत होताना पाहिला आहे. ईश्वर आले, स्लॉट मधला बॉल आहे, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये झेल मात्र यावेळेस अचूक टिपला जातोय. अमित यांना देखील मात्र आता तंबूचा रस्ता दाखवला जाईल. बॅक टू बॅक विकेट डाऊन. सोळा धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती नक्कीच आहेत. नवीन फलंदाज आले, तिथून मात्र पायांवरती जाऊन आदळलाय बॉल. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, क्लोज कॉल मात्र असू शकला असता, परंतु फलंदाज मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये परतलाय आणि एक चोरटी धाव ही मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जाते. धावा कशा येऊत पण त्या धावा येणं महत्त्वाचं आहे. सुरुवात चांगली झाल्यानंतर कमबॅक केलं ते म्हणजे वन लाईफ कुंडगे टीमने, आणि त्याच्यानंतर मात्र आता तुम्हाला धावा बनवण्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला फटका, डीपमध्ये मात्र खेळाडू आहेत, प्रोटेक्शन होतं लॉंग ऑफमध्ये. तत्पूर्वी एक सिंगल धाव हे मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जाते. जशा प्रकारची गोलंदाजी केली होती षटक क्रमांक 2 मध्ये गणेश या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र आता गोलंदाज निमेश तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतात. चांगली लाईन आणि लेंथ मात्र मेंटेन केली गेलेली आहे. ऑफ साईडला हा देखील फटका लॉफ केलाय, त्याच दिशेने खेळाडू तैनात होते, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये, तेलही गेलं, तोपही गेलं आणि हाती राहिलं धोपाटणं, कारण झेलही सुटला, चौकारही गेला, फलंदाजही बचावला. 4 धावा मिळतील. चार धावा मात्र इथून येत आहेत. जरा चेल पकडला गेला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता, डॉट चेंडू आला असता, पण तसं काही घडत नाही आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये बऱ्याचशा दुर्घटना होताना आपण पाहिलेल्या आहेत. यावरचा बॉल फुलर लेनचा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती बॉल मात्र सहसा आला नाहीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये इथून मात्र फलंदाज ईश्वर यांना डगआउटकडे मात्र पाठवण्यात येईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील बाद.
3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना 23 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमवल्या गेल्यात. 18 चेंडूंमध्ये 23 धावा. अजूनही आपण पाहतोय की शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज प्रणय यांचा वापर मात्र शेवटच्या षटकासाठी केला जाईल. न्यू बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पवन आणि प्रथमेश लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. पहिला चेंडू आहे तेच तर्रार यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये लेझर गायडेड मिसाईल ऑन पॉइंट ऑन लाईन वरती मात्र चेंडू डिलिव्हर्ड झाला. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आणि जेव्हा ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये फेकलं जातं तेव्हा त्याच्यावरती फटका खेचणं फार कठीण असतंय. आपण सातत्याने पाहिलं आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस धावून पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लाडिवली टीमचे खेळाडू चांगला फिटनेस लेवल त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि फिटनेस क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचा असतो. चांगला फिटनेस असेल तर चांगला खेळही आपण बऱ्याचशा खेळाडूंचा होताना पाहिला आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न ताकदीचा वापर मात्र केला जातो आहे. गॅप सिलेक्शन चांगलं होतं यावेळेस. खेळाडू लॉंग ऑफ मधून वाईडिश लॉंग ऑफ वरती मात्र वेगाने धावत येत आहेत. चांगला क्षेत्ररक्षण अंतिम मोक्याच्या क्षणी मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. तत्पूर्वी पुनश्च एकदा 2 धावा या मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जरी मोठे फटके मारण्यामध्ये यश मिळत नसलं तरी सिंगल डबल वरती मात्र यावेळेस भर नक्कीच दिला गेला आहे. फळीची एज लागली होती. इथून मात्र झेल कॅरी करायला हवा होता. विकेट किपर यांच्याकडून मात्र थोडीशी चुकी होती आहे आणि चुकीला माफी नाही असं आपण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी सांगत आलेलो आहे. पहिला झेल तुम्ही सोडला ज्याच्यावरती तुम्हाला चौकाराचा मार बसला. दुसरा झेल तुम्ही सोडला त्याच्यावरती मात्र एक सिंगल धाव आली आहे आणि या 5 धावा ज्या कुठे ना कुठेतरी तुमच्या चुकीमुळे आलेल्या आहेत त्या तुम्हाला धावा चेस करताना महागात ठरू शकतात. हे देखील आता बघणं तितकंच महत्त्वाचं राहील. 28 धावा स्कोर कार्डवर. पुढे सरसावल्यात स्टेप आउटचा वापर केलाय. येथून काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये थोडेसे स्लिप होत आहेत. चुकी होतीये थोडीशी. स्वतःला सावरता आलं नाहीये. बॉल मात्र निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पल्लीकडे. नशिबाचा चौकार. चार धावा येत आहेत. इथून मात्र शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न यश मिळत आहे. पुढे सरसावल्यात. स्टेप आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. वर कॅच. कमालीचा रनिंग झेल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन वरती मात्र टिपला केलाय. फलंदाजाच्या पारीचा केलाय अंत. चौथा धक्का मिळेल बॅटिंग टीम लाडिवली संघाला. झेल सोडायला नव्हते पाहिजे. नक्कीच वन लाईफ गुणगे टीमचा 12th मॅन पण आता चर्चा करतायत की झेल घ्यायला हवे होते. झेल सोडला त्याच्यानंतर 10 धावा त्या फलंदाजाच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या. आणि क्रिकेटचं गणित जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ती जी कॅच असते ती जाम व्हॅल्युएबल असते. 1983चा वर्ल्ड कप जेव्हा भारतीय संघाने जिंकला तेव्हा सर विव रिचर्ड्स यांचा जो झेल पकडला होता सर कपिल देव यांनी मागे धावत असताना तो झेल महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर भारताने पहिला विश्वकप जिंकला 1983 साली. म्हणून आपण सांगत असतो की क्रिकेटमध्ये एक एक कॅच ही महत्त्वाची असते. पकडो कॅच जीतो मॅच हे उगाच नाही म्हटलं जात. त्यामुळे झेल घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु जे झालं गेलं ते विसरून मात्र आता चांगला खेळ करावा लागेल. इथून एक डाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट मात्र आकाशामध्ये येत आहे. रन आउटच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती फलंदाजाला मात्र माघारी परतवलं जाईल.
पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. लाडविली संघाच्या स्कोर कार्ड वरती मात्र धावा आहेत त्या अर्थातच 32 धावा आणि आव्हान मात्र आता ठेवलं जाईल टीम वन लाईफ गुंडगे संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 33 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 चेंडू 33 धावा. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धावा चेज होतील की डिफेंड होतील, कोणाला पहिला विजय मिळेल, कौन मारेगा बाजी आणि कौन बनेगा बाजीगर, हे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिथे येणारे 24 चेंडू 33 धावांची गरज. पुढील मॅच सेकंड राऊंडची असेल कारण ज्या वरच्या गटातल्या चार संघ आहेत ग्रामीणचे त्याच्यामधून पहिली मॅच वरणाई वर्णे संघाने जिंकली. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या फेरीची मॅच खेळेल जी 3 ओव्हरची असेल. याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण जा, क्षेत्ररक्षण सजवा, सलामीची जोडी पण लगेच पाठवा. 24 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. आमचे मुन्ना भाई या ठिकाणी आलेले आहेत. मुन्ना भाई MBBS तो तर पिक्चर होता पण आमचे रिअल लाईफ मधले मुन्ना भाई आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांचं आपण करूया स्वागत. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. चला सलामीची जोडी लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. मी सांगतोय तुम्हाला वारंवार की सलामीची जोडी लगेच जाणं गरजेचं आहे. चला जोडी पाठवा सलामीची. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल कोणालाही प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाही याची पण आपण नोंद घ्यायची आहे. जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ कोणालाच प्रॅक्टिस बॉल दिला नाही जाणार. मॅच बॉलच असेल. मॅच बॉलने मॅचेस सुरू होईल. प्रॅक्टिस बॉल प्रॅक्टिस करण्यासाठी दिला जाणार नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. याकडे पण लक्ष द्यायचं आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जर या ठिकाणी वन लाईफ गुंडगे संघ या मॅच मधून जिंकला आणि पुढे क्वालिफाय झाला, जर क्वालिफाय झाले वन लाईफ गुंडगे संघ या स्पर्धेमध्ये तर त्यांना तब्बल टी शर्ट्स जे आहेत 12-13 टी शर्ट जेवढे खेळाडू असतील त्या सगळ्यांना वन लाईफ गुंडगे टीमच्या टी शर्ट दिल्या जातील. जर ते क्वालिफाय झाले तर आदरणीय प्रभाकर दादा देशमुख साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मात्र या ठिकाणी आलेलं आहे. जर क्वालिफाय झाला वन लाईफ गुंडगे संघ तर सगळ्या टीमच्या खेळाडूंना टी शर्ट प्रभाकर दादा देशमुख यांच्या माध्यमातून दिले जातील. सुपर 6 अर्थातच 6 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. प्रणय आणि तनय आणि विक्रांत ही सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला
पाहायला मिळते. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटका पूर्ण होणं अनिवार्य असेल, याच्याकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. P1चं पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज प्रथमेश यांना पाहतो आहे. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवरती तनय लेफ्टी बॅटर आहेत. पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा स्लॉट मधला होता. डिपॉझिट केला मिड विकेटच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या बॉलवरती खेचलाय षटकार. सहा धावा पहिल्याच बॉलवरती मात्र षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. सर वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईलमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला फलंदाज तनय यांनी आणि टीमचा अकाउंट ओपन झालाय. दुसऱ्या चेंडू होता. अपील करण्याचा प्रयत्न यावेळेस पंचांकडे. दाद मात्र मागितली जातीये. कॉट बिहाइंड साठी अपील केलेली आहे. कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नसेल. अल्ट्रा एज नाही आहे अजून. क्रिकेट अजून टेनिस बॉल तेवढा डेव्हलप झाला नाही आहे, त्यामुळे कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यूचा काही संबंध येत नाही. पण पंच जो काही निर्णय असेल तो देतीलच. डिस्कस करतील, योग्य निर्णय देतील. या ठिकाणी फलंदाज सुखरूप आहे. जर स्टेजच्या उजव्या बाजूला म्हणजे आमचा जो कॉम्बॉक्स आहे त्याच्या उजव्या बाजूला जिकडे आपलं साऊंड सिस्टीम आहे त्या दिशेने जर षटकार मारला तर मुन्ना भाई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. पारितोषिकं मात्र बरीचशी लगावली जात आहेत. पहिल्या मॅचमध्ये गणेश देशमुख साहेबांनी बरीचशी पारितोषिकं लगावली. आता मुन्ना भाई यांनी ATM आपलं ओपन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं जर स्टेजच्या उजव्या बाजूला षटकार आला तर 500 कॅश देईन मी. नो गुगल पे, ओनली कॅश. पहिल्या बॉलवरती मात्र षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र एक डॉट चेंडू आलेला आहे. कॉट बिहाइंडची अपील केली होती. पंचांनी मात्र चांगला निर्णय दिला. डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू आहे. इथून मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली जाते. शफल झाले होते. स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न. बॅट मात्र वाऱ्याच्या गतीने फिरली जाते परंतु विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल डिलिव्हर्ड केला गेला आहे. डॉट डिलिव्हरी ज्याला हॉट डिलिव्हरी पण म्हटलं जातं. डॉट डिलिव्हरीला आपण बिंदी गेंद बऱ्याच वेळा म्हणतो. येथून मात्र पायांवरती टाकलेला चेंडू आहे. दिशा खराब आणि दशा पण खराब केली जाते. ताकदीचा वापर केला तनय यांनी. मिड विकेट सीमा पार. हवाई हल्ला षटकार. तानाजी दादा कडू यांच्या चेहऱ्यावरती आता आनंद आपल्याला दिसतोय कारण त्यांचा संघ चांगला खेळतोय. फॉडीप्लसचे गुंडगी गावाचे एक उत्कृष्ट खेळाडू आमचे राहिल भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. चांगला चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कॉट बिहाइंडची अपील केली जाते. गोलंदाजाचं जर आपण विवरण पाहिलं तर वेग त्यांच्याकडे भरपूर आहे परंतु फक्त वेग असून चालत नाही. चांगली लाईन चांगली लेंथ असणं गोलंदाजासाठी फार महत्त्वाचं असतं. चांगल्या लाईन आणि लेंथची गोलंदाजी ही मात्र एखाद्या बॉलरसाठी चांगली ठरताना आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिली आहे. लाईन अँड लेंथ इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून देखील प्ले अँड मिस. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन. लगा तो सिक्सर नाही तो कुछ नाही. इथून पण एक डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे आणि या डॉट चेंडूच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला गेला. पाठलाग करतीये
टीम वन लाईफ गुणगे संघ 33 धावसंख्येचा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या बिनबाद 12 धावा. बिनबाद 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे समीकरणाचा आपण विचार केला येणारे 18 चेंडू आहेत विजयासाठी 21 धावांची गरज आहे. येणारे आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 18 विजयासाठी 21 धावांची गरज. नवीन गोलंदाज मनोज गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 साठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. चला जे काही आपली फिल्डिंग असेल ती आपण लगेच सेट करून घ्या. मी मगाशीच सांगितलं 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि 20 मिनिटांच्या अवधीमध्ये एक सत्र हे पूर्ण होणं अनिवार्य असेल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. स्कोर कार्ड वरती 12 धावा आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 21 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल. येथून मात्र फिरून मारलाय फटका दमदार आहे. अकलेचा वापर केलाय. बॉलला मात्र फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पार. विक्रांतच्या बॅटमधून हा तडाखा. चौकार 4. चांगला फटका आलाय. चौकार. पुढील चेंडू पुढे सरसावल्यात. ऑन साइडला बॉल मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फेकला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. पडता पडता मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडूला नक्कीच फील्ड केलं गेलं. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मात्र घेतली गेलेली आहे आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र आता स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 17 यावेळेस येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर एक सिंगल. 17 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. तनय यांच्याकडे मात्र आता स्ट्राईक आलेली आणि धोक्याची घंटा आहे टीम लाडीवली संघासाठी. चांगला चेंडू आहे. अगदी स्लॉट मध्ये होता. टप्पा पडला. चेंडूने मात्र टेक ऑफ केलं. फलंदाज यांना मात्र बीट करत असताना बॉल विकेट कीपर यांच्या हातामध्ये जाऊन मात्र पोहोचला आणि एका डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते. जर आपण लाडीवली संघाचं पहिलं सत्र तर त्याच्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. या सत्रामध्ये पण पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. पुनश्च एकदा खराब लाईनचा वापर केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 षटकार पायांवरती चेंडू टाकल्यामुळे पाहिले. यावेळी पण लेग साइड वरती खराब चेंडू. चौकार. चांगला फटका पाहिला. पुढे सरसावल्यात. लोवर फुल टॉस बॉलला बनवलं. ऑन साइड वरती ड्राईव्ह केलं जात आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होते. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फंबल झाले आहेत. येथून मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता धावून पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धावा 23 यावेळेस जमवल्या गेल्यात. 2 षटकं जवळजवळ सुरू आहेत. 23 धावा. पुनश्च एकदा चांगला फटका. शॉर्ट आर्म फुल ठरलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. षटकार. 6 धावांच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. 1 लाईफ गुणगे टीमला. बारा चेंडू विजयासाठी मात्र 4 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. लाडीवली संघ पूर्णपणे या मॅच मध्ये बॅकफूट वरती आहे. सलामीची जोडी A1 खेळ होतोय कारण जोडी पण A1 आहे. फलंदाज विक्रांत आणि तनय या 2 खेळाडूंची आणि 2 षटकांमध्ये
तब्बल 29 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं लाडिवली संघ या मॅच मध्ये विजयासाठी संघर्ष करेल, परंतु वन लाईफ गुणगे टीमने सांगितलं इलाका हमारा तो धमाका भी हमारा आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा त्यांनी यावेळेस स्कोर केल्यात. आणि आता 12 चेंडू फक्त 4 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 3 साठी प्रणव यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. इथून मात्र कुठे ना कुठेतरी स्कूप स्टाईल शॉट खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावले होते, परंतु बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट यावेळेस होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक चोरटी धाव पूर्ण केली जाते आणि आता 11 चेंडू 3 धावांचं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये बनवलं गेलं आहे. 11 चेंडू 3 धावा. वर्णे टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. येणारे आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 11 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 11 चेंडू 3 धावा. यावेळेस मिस टायमिंग लीडिंग एज खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपलाय झेल. संपवलाय तनय यांचा खेळ. पहिला धक्का फलंदाज बाद. तीस धावा स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. पहिला फलंदाज बाद झालाय. एनॅट क्रमांक 3 वरती मात्र अतुल यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात येत आहे. फक्त 3 धावांची गरज. 10 चेंडूंमध्ये सोपं आव्हान आहे टीम गुणगेसाठी. फळीची एज घेतली. इथून मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये आणखीन एक झेल मात्र विसावला गेलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट येणार का? 2 बॉल वरती मिळालेल्या 2 विकेट लाडिवली संघाचा आत्मविश्वास मात्र मजबूत करतील. चेंडू चांगला फेकला होता, स्लॉट मधला होता. स्ट्रेट फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड एज घेतल्यानंतर विकेट किपर यांच्या हातामध्ये तो झेल मात्र कॅरी केला गेलाय आणि इथून अतुल यांच्या पारीचा झालाय अंत. दुसरा धक्का गुणगे टीमला. प्रतीक मात्र मैदानाच्या आतमध्ये आता गेलेले आहेत. बॅकफुटला गेले आहेत. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पॉइंट मधून डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा विजय चौकार आलाय फलंदाज प्रतीक यांच्या बॅट मधून. आणि 1 लाईफ गुणगे टीमने 1 गेम विन केलाय या मैत्री चषक 2025 मध्ये. हार्ड लक, टफ लक, better luck next time for team Ladivli and many congratulations for team 1 life गुणगे. चला मॅन ऑफ द मॅच आता यावेळेस आपण नक्कीच देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक जाईल तनय यांना विनंती आहे ज्यांनी 11 चेंडूंमध्ये 24 धावांची एक मॅच विनिंग इनिंग आपल्या